मुंबईमध्ये आज भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये सोहळ्याचं आयोजन ठाकरे गटातील मोठा नेता भाजपच्या वाटेवर राजकीय वर्तुळात चर्चा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा निवासस्थानी काल रात्री उशिरा 2 तास बैठक छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती शंभूराज देसाई उदय सामंत श्रीकांत शिंदेंसह मराठा नेते विनोद पाटलांचीही उपस्थिती पुण्यामध्ये विजय शिवतारेंची आज कार्यकर्त्यांसोबत निर्णायक बैठक कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर शिवतारे निर्णय जाहीर करणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होणार मुंबईतील पक्ष कार्यालयामधून संध्याकाळी 4 वाजता उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाणार राज्यातील 5 जागांवर काँग्रेस अजूनही ठाम सांगली भिवंडी उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या जागांवर तोडगा न निघाल्यास मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस तयार काँग्रेस नेत्यांच्या अंतर्गत बैठकीमध्ये निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती जागा अटपावरून काही ठिकाणी छोट्या मोठ्या कुरबुऱ्या आहेत राज्यातून महायुतीचा सरप्राईज वाटेल असा आकडा असेल मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य 8 ते 10 दिवसांमध्ये अनेक मोठे नेते महायुतीमध्ये प्रवेश करतील मंत्री गिरीश महाजन यांचं सूचक विधान तर संजय निरुपम आमच्या मित्रपक्षामध्ये येण्यास इच्छुक महाजनांची माहिती निलेश लंकेंकडून आमदारकीचा राजीनामा तर शरद पवार गटातून दक्षिण अहमदनगरमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आमदारकीसाठी संघर्ष केला आता खासदारकीसाठी करायचा आहे कार्यकर्त्यांसमोर बोलताना निलेश लंके भाऊक रावणाच्या अहंकाराचाही नाश झाला तर तुम्ही कोण हेलिकॉप्टरमधून फिरणारा खासदार हवा की ग्राउंड लेव्हलवर काम करणारा निलेश लंकेंचा सुजय विखेंवर जोरदार निशाणा नगरमध्ये भाजप उमेदवार सुजय विखेंविरोधात निलेश लंकेंचा सामना बारामतीचा तिढा सुटला शिवतारे हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील अजितदादांचं काम करायला तयार महायुतीचा धर्मपाळा मतभेद विसरून नव्या उमेदीनं कामाला लागा बारामतीची जागा जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून आणा फडणवीसांचे आदेश हर्षवर्धन पाटलांची माहिती राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो राजकारणामध्ये विचारपूर्वक कामं करायची असतात पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून भूमिका जाहीर करणार फडणवीसांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंचं वक्तव्य जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी रश्मी बर्वेंची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव रामटेक लोकसभेतून उमेदवारी अर्जही रद्द झाल्यामुळे रश्मी बर्वेंची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका जळगावात आज अजित पवार गटाचा मेळावा जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन भाजप उमेदवारांबाबत अजित पवार गटाची भूमिका ठरणार जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची माहिती किरण सामंतांना रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी ठाण्यामधल्या बैठकीमध्ये मंत्री उदय सामंतांची आग्रही मागणी भाजपकडूनही नारायण राणेंच्या उमेदवारीसाठी तयारी वंचितला कायम चर्चेला बोलावलं गेलं वंचित बैठकीला नेहमी 3ऱ्या-4थ्या फळीमधील नेत्यांना पाठवायची आघाडी तोडण्यासाठी राऊतांच्या नावानं बिल फाडलं गेलं सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर उत्तर वंचित इंडिया आघाडीसोबत राहणार याची खात्री काँग्रेसचे नेते कुणाल पाटील यांचा दावा तर महायुतीमध्ये ताळमेळ नाही उमेदवार बदला म्हणून पदाधिकाऱ्यांच्या बैठका पाटील यांचं वक्तव्य चंद्रपूरमधील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेंचा राजीनामा काँग्रेसमध्ये हुकुमशाही आणि परिवारवाद देवतळेंचा गंभीर आरोप देवतळे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती विरोधक फार धनाढ्य आणि मोठे लोक मी सामान्य परिवारातून आलोय त्यांना भिडू शकत नाही राम सातपुतेंचं प्रणिती शिंदेना प्रत्युत्तर तर माझ्या वडिलांवर टीका का माझ्याशी भिडाना प्रणिती शिंदे यांचा पलटवार जरांगे पाटलांनी जरी उमेदवार दिले तरी त्यांना पाठिंबा नसेल तर भुजबळ नाशिकमधून उभे राहिले तर आमचा पूर्ण पाठिंबा असणार ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची स्पष्ट भूमिका नाशिकची जागा भुजबळांनी मागितली असेल पण नाशिकची जागा शिवसेनेची सुहास कांदे यांचं वक्तव्य नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच नितीन गडकरींसाठी भाजपचं बूथचे घर चलो अभियान नागपुरातील 2088 बूथवर भाजपचं अभियान सुरू बूथ आणि बूथमधील मतदारांच्या घरी भेटी अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत मानखडे आज अर्ज दाखल करणार नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढत शक्तीप्रदर्शन केले जाणार सुनेत्रा पवारांचा आज मुळशी दौरा दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार नागरिकांशी संवाद साधणार परभणीमधून महादेव जानकरांच्या उमेदवारीला विरोध नाही पण परभणी लोकसभा भाजपनं लढवावी भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे भाजपत तेली समाजाला विदर्भात एकही उमेदवारी न दिल्यानं राजीनामा उत्तर मुंबईमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि महाविद्यालय उभारणार उत्तर मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार TV9 मराठीच्या विशेष मुलाखतीमध्ये भाजप उमेदवार पियुष गोयल यांचं वक्तव्य लोकसभेनंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय झाला मग गडकरी 5 लाख मतांनी कसे निवडून येणार काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा केंद्रीय मंत्री गडकरींवर निशाणा
श्रीनिवास पाटलांकडून अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे, तरुणांना संधी मिळाली पाहिजे. अंबादास दानवेंचा चंद्रकांत खैरेंना अप्रत्यक्षपणे टोला. वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगत मोरेंनी वंचितकडून लढण्याचे संकेत दिले. निवडणूक कुणी आणि कुठून लढायची हा वैयक्तिक प्रश्न. वसंत मोरे वंचितकडून लढण्याच्या चर्चेवर मोहोळांची प्रतिक्रिया. वसंत मोरे वंचितकडून उभे राहिले तरी त्यांचं स्वागत. वसंत मोरे वंचितकडून लढण्याच्या चर्चेवर धंगेकरांची प्रतिक्रिया. भ्रष्टाचाराचा आरोप असलेला उमेदवार जेलमधून प्रचार करणार का? अमोल कीर्तीकरांच्या ईडी समन्सवरून संजय निरुपम यांचा खोचक सवाल. तर मी दौरे करतोय त्यामुळे फरार असण्याचा संबंध नाही. ईडी समोर नक्की हजर राहील. अमोल कीर्तीकर यांचं प्रत्युत्तर. नरहरी झिरवाळांचा मुलगा दिंडोरीमधून लढण्यास इच्छुक. गोकुळ झिरवाळांच्या समर्थकांनी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्षांची भेट घेतली. नरहरी झिरवाळ अजित पवार गटामध्ये, पण मुलगा शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक. राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण. उदयनराजेंच्या प्रश्नावर शरद पवारांनी उदयनराजेंच्याच स्टाईलनं कॉलर उडवली. उदयनराजेंनी कोणताही संपर्क साधला नाही असं म्हणत पवारांनी कॉलर उडवून दिलं उत्तर. नितेश कराळे मास्तरांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. वर्ध्यातून कराळे इच्छुक, पण अमर काळेंना तिकीट निश्चित. कराळे मास्तर शरद पवार गटाचे प्रचारक म्हणून काम करणार. वर्धा लोकसभेसाठी शरद पवार गटाची पदाधिकाऱ्यांसह बैठक संपन्न. हर्षवर्धन देशमुख, अमर काळेंपैकी एक नाव निश्चित होण्याची शक्यता. आरबीचे माजी आमदार अमर काळेंसह अनेक कार्यकर्त्यांचा पवार गटामध्ये प्रवेश. शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. वर्धा लोकसभेसाठी पवार गटाचा उमेदवार म्हणून सर्वांची मान्यता. अमर काळेंची प्रतिक्रिया. अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या विरोधात बच्चू कडूंचा उमेदवार. प्रहारकडून दिनेश बुब यांना उमेदवारी. माहितीतून बाहेर पडू, पण उमेदवार मागे घेणार नाही. कडूंची आक्रमक भूमिका. बच्चू कडू नावाचं वादळ सागर बंगल्यावर शमवलं जाईल. नितेश राणेंचा निशाणा. तर बच्चू कडूंचा राजकारणामध्ये बाप नाही. राणेंना सागर बंगल्याची भीती असेल. कडूंचा राणेंवर पलटवार. ओबीसी बहुजन पक्षाकडून सांगलीमधून प्रकाश शेंडगेंना उमेदवारी जाहीर. 9 जागांवर ओबीसी बहुजन पक्षाचे उमेदवार जाहीर. तर ओबीसी बहुजन पक्षाचा कोल्हापुरातून शाहू महाराजांना पाठिंबा. येत्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीसोबतच. आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास आठवलेंचं विधान. पण एखादी जागा मिळाली असती तर बरं झालं असतं. जागा नसेल तर कॅबिनेट मंत्रीपद मिळावं. फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर आठवलेंची मागणी. महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अजूनही कायम. हेमंत गोडसेंनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. दरम्यान मी प्रचाराला सुरुवात केली. उमेदवारी मलाच मिळणार. श्रीकांत शिंदेंसोबतच्या भेटीनंतर गोडसेंचं ठाम वक्तव्य. ओमराजे निंबाळकर उमेदवार की गुन्हेगार? राणा जगदीशसिंह पाटलांच्या पत्नीकडून व्हॉट्सअप स्टेटसमधून निंबाळकरांवर टीका. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करणारा नराधम, स्टेटसमध्ये उल्लेख. माढा लोकसभेमध्ये मोहिते पाटील कुटुंबीय हाती तुतारी घेणार नाहीत. देवेंद्र फडणवीस मोहिते पाटलांची समजूत काढतील. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं वक्तव्य. माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी घेतली शिवाजीराव सावंतांची भेट. रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला शिवाजीरावांनी केला होता विरोध. पुण्यामध्ये महायुतीची बैठक संपन्न. बैठकीमध्ये पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचं नियोजन. लवकरच महायुतीचे एकत्रित मेळावे सुरू केले जाणार असल्याची माहिती. जळगावच्या जामनेरमध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा पक्षप्रवेश. राज्यामध्ये सर्वात जास्त मताधिकाऱ्यांनी रक्षा खडसे यांना विजयी करा. मंत्री महाजनांचा कार्यकर्त्यांकडे निर्धार व्यक्त. पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार. उच्च न्यायालयानं मॅटचे आदेश फटकारले. वांद्रे वरळी सागरी सेतूवरील प्रवास 1 एप्रिलपासून महागणार. एमएसआरडीसीकडून पथकर वाढीचा निर्णय. मुंबईतील कामा रुग्णालयामध्ये 9 नवे विभाग सुरू होणार. मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई आणि रायगडमधील रुग्णांना दिलासा मिळणार. आचारसंहितेमुळे पुण्यामधल्या रिंग रोडच्या भूसंपादनाला ब्रेक. निवडणुकीमुळे रिंग रोडच्या उद्घाटनाचा खोळंबा. भूसंपादन प्रक्रियेसाठी आचारसंहिता संपण्याची वाट पाहावी लागणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये प्रशासनाचं शिबिर. शिबिरामध्ये अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण. डोंबिवली पूर्व पश्चिम भागाला जोडणारा पादचारी पूल 1 तारखेपासून बंद राहणार. दुरुस्तीच्या कामासाठी पूल बंद ठेवण्याचा मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय. परभणीच्या पालम ते राणी सावरगाव रस्त्याची चाळण. खराब रस्त्यांमुळे बस फेऱ्या बंद. रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली. 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीची घाई. गोंदियामध्ये 3,25,00,000च्या धान अपहार प्रकरणी गुन्हा दाखल. शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्रावर मागील 3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं समोर. पोलिसांकडून पोलीस तपास सुरू. वर्सोयामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. चौपाटीवर उभारलं भव्य अयोध्या मंदिर. समुद्राच्या वाळूपासून साकारलं विठ्ठल पांडुरंगाचं शिल्प.
पुण्यातील पैलवान वल्लभ शिंदेची चमकदार कामगिरी. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये पटकावलं ब्रॉन्झ पदक. सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये पुन्हा बदल. सीईटी आणि नीट परीक्षा एकाच दिवशी येत असल्यानं सीईटीच्या वेळापत्रकामध्ये बदल. सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध. स्पर्धा परीक्षांच्या तारखा अनिश्चित काळासाठी लांबणीवर. निवडणुकांमुळे एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या. धुळ्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये टपाली मतपत्रिका प्रक्रियेबाबत बैठकीचं आयोजन. धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर. वाढत्या तापमानाचा भाजीपाल्यावर परिणाम. भाज्यांच्या दरामध्ये घसरण तर लिंबू 150 रुपये किलो. शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गामध्ये चिंता. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलावाची गाळ मुक्तीकडे वाटचाल. जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्याकडून कामाची पाहणी. गुड फ्रायडे निमित्त धुळ्यामध्ये ख्रिस्ती बांधवांकडून रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये येशू ख्रिस्तांचा रोमन सैनिकांचा देखावा. ख्रिस्ती बांधवांचा रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग. जळगावात पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी. पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांवर कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनाकडून 523 लिटर दूध नष्ट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई. वाहतूक पोलिसांची ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम सुरू. नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सज्ज. वखार महामंडळाच्या गोडाऊनमधील ईव्हीएम मशीन आणि परिसराची पाहणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये केळी उत्पादनामध्ये घट. शेतकऱ्यांकडून केळी पीक वाचवण्याचे प्रयत्न. फायबर नायलॉन दोरीच्या साह्यानं केळीचं संगोपन. नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळणार. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी 27 कोटी रुपयांचा परतावा. अमरावतीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित. पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. बळीराजा पुन्हा एकदा संकटात. नागपुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासेंकडून जिल्हास्तरीय विशेष अभ्यास समिती गठीत. 400 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास काय करावं यासाठी विशेष समिती. पहिल्या टप्प्यामध्ये आज 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ. मतांचं विभाजन टाळण्यासाठी अपक्षांच्या बंधरणीचे प्रयत्न. प्रत्येक मोठ्या पक्षाकडून बंडखोर आणि अपक्षांची बंधरणी. साताऱ्याच्या फलटणमध्ये भारतीय निवडणूक आयोगामार्फत मतदारांमध्ये मतदान जनजागृती. स्वीप कक्षातर्फे काढलेल्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर पोलीस अलर्ट मोडवर. जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची पोलिसांकडून तपासणी. घर विक्रीच्या नावाखाली 10 लाखांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक. मनोज तांडेल असं आरोपीचं नाव. फसवणुकीप्रकरणी आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देश पत्र छाननीमध्ये. 12 अर्ज वैध. अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख. जळगाव जिल्ह्याच्या 40गावमधल्या डोंगरी तितूर नदीला जलपर्णीचा विळखा. पालिका प्रशासनानं लक्ष घालून जलपर्णीचा बंदोबस्त करावा. पर्यावरणप्रेमींची मागणी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नक्षलवादी ऍक्टिव्ह. एका पोलीस खबऱ्याची नक्षलवाद्यांकडून हत्या. गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या तुकड्यांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू. इन्कम टॅक्सनं काँग्रेसला 1700 कोटींची नोटीस बजावली. नोटीसमध्ये दंड आणि व्याज दोन्ही समाविष्ट. दिल्ली हायकोर्टानं 1 दिवस आधी याचिका फेटाळली. काँग्रेसचं अकाउंट गोठवणं आणि केजरीवालांच्या अटकेवरून संयुक्त राष्ट्राकडूनही चिंता व्यक्त. निवडणुकीच्या ठिकाणी राजकीय आणि नागरी हक्कांच्या हिताचं संरक्षण व्हावं. अमेरिका आणि जर्मनीच्या भूमिकेनंतर संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया. दिल्लीचे उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसाठी आपचं अभियान. लोकांसाठी व्हॉट्सअप नंबर जारी. केजरीवाल को आशीर्वाद असं अभियानाचं नाव असल्याची सुनीता केजरीवालांची माहिती. यूपीमधील माफिया मुख्तार अन्सारीचा उपचारादरम्यान मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यानं मुख्तार अन्सारीचा मृत्यू. उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी. मुख्तार अन्सारीचा मृत्यू नसून हत्या. मुलगा उमर अन्सारीचं वक्तव्य. शवविच्छेदनाच्या अहवालातून सत्य समोर येईल. मला जे वाटतंय ते सांगून काही फायदा होणार नाही. उमर अन्सारीचा आरोप. मुख्तार अन्सारीवर 61 हत्येचे, खंडणीचे आणि जमीन बळकावण्याचे गुन्हे दाखल. कॉन्ट्रॅक्टर सच्चिदानंद राय आणि आणखी 2 नेत्यांच्या हत्येचे गुन्हे अन्सारीवर दाखल. मुख्तारची पत्नी अफशा अन्सारी विरुद्ध 13 गुन्हे दाखल. गाझीपूर जिल्हा पोलिसांकडून तिच्यावर 50,000 रुपयांचं बक्षीस जाहीर. उत्तर प्रदेश पोलीस आणि दिल्ली पोलीस तिच्या मागावर. मुख्तार अन्सारीनं शेवटची निवडणूक 2017 मध्ये जेलमधून लढवली आणि जिंकली. अन्सारी 5 वेळा आमदार. तर निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्याकडे एकूण 21,88,00,000 संपत्ती. यूपीमध्ये कायद्याचं राज्य नाही तर बंदुकीच्या जोरावर राज्य सुरू. ओवेसींचं अन्सारीच्या मृत्यूवर भाष्य. सरकारनं निष्पक्ष चौकशी करावी. ओवेसींची मागणी.
राहुल गांधींना भाषणं कोण लिहून देतं? राहुल गांधींच्या टीकेला कंगना राणावतचं उत्तर. तर मंडी इथली जनता सर्वांना उत्तर देणार, जनतेनं मला कायम आशीर्वाद दिला, कंगनाची प्रतिक्रिया. बसपा आमदार राजू पाल हत्येप्रकरणी 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. 6 आरोपींना जन्मठेपेची तर एक आरोपी फरहानला शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत 4 वर्षांची शिक्षा. लखनौच्या सीबीआय न्यायालयानं सुनावली शिक्षा. रामेश्वर कॅफे ब्लास्ट प्रकरणामध्ये एनआयएनं केली पहिली अटक. स्फोट प्रकरणामध्ये मुझम्मिल शरीफ नावाच्या व्यक्तीला एनआयएकडून अटक. मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यश. ओडिशामध्ये बिजू जनता दलानं 4 महिलांना त्यांच्या पतीच्या जागी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. 70 नावांच्या पहिल्या यादीमध्ये 12 महिला. बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागा वाटप जाहीर. पूर्णिया आणि हाजीपूरसह 26 जागांवर आरजेडी आपले उमेदवार उभे करणार. तर किशनगंज, पाटणा साहिबसह 9 जागांवर काँग्रेस आणि 5 जागांवर डाव्या पक्षाचे उमेदवार असणार. देशातील वातावरणामध्ये बदल. तमिळनाडूच्या थुथुकुडीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. जम्मूच्या रामबनमध्ये 300 फूट खोल दरीमध्ये टॅक्सी कोसळली. अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग 44 वर रामबनमधील बॅटरी चष्मा भागामध्ये घडला प्रकार. मुसळधार पावसामुळे अपघात झाल्याची माहिती. आयपीएलच्या 10व्या सामन्यामध्ये बंगळुरूच्या सुमार गोलंदाजीसमोर कोलकाताची धमाकेदार फलंदाजी. कोलकाताचा बंगळुरूवर 7 गडी राखून विजय. आयपीएलमध्ये आज लखनौ आणि पंजाबची लढत.